अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुनने अप्पीला फोनमधला सिंहाचा फोटो दाखवलेला असतो. अप्पी तो फोटो बघून शॉक होते. आपला मुलगा कुठल्या दिशेला जातो ह्याची तिला कल्पना आलेली असते. अप्पी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते. ती अर्जुनला समजावते की अर्जुन, यातलं मला काहीच माहीत नाही, पण मी लवकरात लवकर याचा शोध घेण्याचा प्रयत्न करेन आणि उद्या अमोलला शाळेत सोडायला मीच जाईन. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, तू जे काय करशील ना त्याचा अमोलला त्रास नाही झाला पाहिजे आणि तू याची चौकशी करते हे अमोलला कळायलासुद्धा नाही पाहिजे. यावर अप्पी म्हणते की अर्जुन, तू बिंदास्त राहा, याच्या अमोलला अजिबात शंका येणार नाही आणि मी जे काही करेन ते अमोलसाठी योग्यच असेल. त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे अप्पे, तुझ्यावर पूर्ण माझा विश्वास आहे, फक्त एवढी मोठी आपल्या हातून चूक होऊ नये. मला आपल्या वाईट दिशेला कधीच गेला नाही पाहिजे. हे कोण अप्पी म्हणते की अर्जुन, तू काळजी करू नकोस. खरं तर याआधीच मी हे सगळं करायला हवं होतं, पण अमोलवरच्या विश्वासामुळे मी बिनधास्त राहिले. इथून पुढे मी खूप जागृत राहीन. असं म्हणून अप्पी अर्जुन गप्प बसतात. सगळेजण रात्री जेवायला जमतात. जेवायला जमल्यानंतर सगळेजण छानपैकी जेवत असतात तेव्हा मनी सगळ्यांना जेवण वाढते. त्यावर अर्जुन मध्येच मनीची फिरकी घेत म्हणतो की काय फुयाजी, कुठे गेलेलास? हे ऐकून मनी जरा घाबरते आणि म्हणते कुठं नाही, तेच बाहेर पाय मोकळे करायला गेले होते. हे ऐकून अर्जुन म्हणतो की खरंच ना फुयाजी, झालं ना मग पाय मोकळे? का दुसरंच कुठलं काम होतं तुम्हाला, का कोणाला भेटायला जायचं होतं? हे ऐकून मनी अजूनच घाबरते आणि नाही नाही म्हणायला लागते. मोना म्हणते की बरं फुयाजी, कामाला लागताय ना तुम्ही? हो हो म्हणून सगळे आपले जेवण करतात. तेव्हा अमोल आपल्या शाळेतल्या गमती जमती सांगत असतं. तर अर्जुन त्याला खोदून विचारत असतो की तुझ्या शाळेत अजून काय आहे, जेणेकरून तो त्याच्या तोंडाने सांगावा, पण तो सगळं छान आहे असं सांगतो. अप्पीसुद्धा अर्जुन असा विचारतोय म्हणजे नक्कीच कुठला तरी सिरियस विषय असणार आहे असं म्हणून अप्पीसुद्धा कान देऊन सगळं ऐकत असते. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर बापू आणि कदम चालायला जातात. मोना सगळी भांडी नेऊन किचनमध्ये ठेवते आणि मनी भांडी घासत असते. मोना तिथून निघतेच तेव्हा मनी तिला थांबवते आणि म्हणते की मोनाबाई, मी सकाळी ऐकलं तुम्हाला एक कार घ्यायची होती. हे ऐकून मोना म्हणते की हो, तुम्ही खूपच ऐकता असं नाही का फुयजी, आमच्या घरातून तुम्ही लक्ष ठेवू नका. हे ऐकून मनी म्हणते की मोनाबाई असं काय म्हणते, मी चांगल्यासाठीच म्हणते. हे बघून मोना म्हणते की हो, किती चांगल्यासाठी म्हणताय आणि किती आमच्या घरात भांडणं लावताय हे मला चांगलंच माहिती आहे. मनी म्हणते की अगं ऐकलं बरं, आता जाऊ दे, तुला नाही ऐकायचं तर सोड. हे ऐकून मोना बोलते की बोला, काय म्हणत होता कारचं? हे बघून मनी म्हणते की अगं तुला कार घ्यायची ना? त्यावरती म्हणते हो, पण आत्ता नाही, आम्ही नंतर घेणार आहोत. हे ऐकून मनी म्हणते की का नंतर घेणार आहोत? तुझी वंश एवढे कलेक्टर आहे, ते अर्जुन भाऊजी तुझे एवढे पोलीस ऑफिसर आहेत आणि ते तुमच्यासाठी कार नाही घेऊन देऊ शकत? एवढी जमीन तुम्ही अमोलच्या नावावर केली, मग तुम्ही कार का नाही घेऊ शकत? मोना म्हणते की फुयाजी, तुम्ही आमच्या घरात परत आग लावायचा प्रयत्न करताय का हो? आणि यावेळेस जर असं केलं ना तर मी सांगते तुम्हाला, मी कामावरून काढून टाकेन. हे ऐकून मनी म्हणते की माफ करा मोनाबाई, मला बोलायचं नव्हतं, पण तुमच्या अशा अपेक्षा होती म्हणून मी तुमच्या आपल्या कानावर घातलं. कलेक्टर मॅडम आहेत, त्यांच्या मनात आलं तर ते तुम्हाला गाडी घेऊनच देऊ शकतात ना, आणि ती काय ती फक्त तुमच्यासाठी देणार आहात का? त्यातून त्यांचा मुलगासुद्धा फिरेलच की, त्यांचे सासरेसुद्धा फिरतीलच, आणि तुम्ही काय लोकाचे, तुम्हीसुद्धा फिरचालच की. असं म्हणून मोना आपले विचार करायला लागते. मोना म्हणते की शांत बसा फुयाजी, यावर मला बोलायचं नाही आहे तुमच्याशी, म्हणून ती तिथून निघून जाते. मनी म्हणते की ह्या मोनाच्या मनात चांगलंच घातलं, ही नक्कीच पुढे काहीतरी करेल म्हणून हसते आणि भांडी घासायला लागते. सकाळ झाल्यानंतर सगळेजण आवरतात. अप्पी या अमोलचा डब्बा, अर्जुनचा डब्बा, दिप्याचा डब्बा भरते आणि कामाला जायला निघते. तेव्हा अप्पी म्हणते की अमोल, आज मी तुला शाळेत सोडायला येणार आहे. असं म्हणून तिला अमोलला पूर्ण रेडी करून शाळेत सोडायला निघते. गाडीत बसल्यानंतर अप्पी अमोलला विचारते की अमोल बाळा, तुला बाबांनी अजून काय काय विचारलं शाळेबद्दल? त्यावर अमोल म्हणतो की काही नाही, ते फक्त सहजच शाळेतली चौकशी करत होते. यावर अप्पी म्हणते की उत्तराखंडबद्दल काय विचारलं तुला? उत्तराखंडच्या शाळेबद्दल काही विचारलं? हे बघून अमोल म्हणतो की नाही काहीसुद्धा नाही विचारलं.
आप्पी मनातच म्हणते की अर्जुन, तुझ्या मनात नक्की काय आहे ना हे लवकरच शोधून काढलं पाहिजे. हे बघून अमोल आप्पीला एवढ्या काळजीत बघून स्वतः विचार करतो की माझ्या आणि बाबांमध्ये ठीक तर आहे ना, भांडण तर झालं नाही ना. आता काहीही करून माझ्या मा आणि बाबांनी एकत्रच राहावं, त्यांनी भांडण करू नये असं म्हणून तो मनातच म्हणत असतो आणि म्हणतो की आता माझ्या माबाबांसाठी मीच काहीतरी करायला हवं, त्यांचं परत भांडण झालं आहे बहुतेक असं म्हणून तो विचार करत असतो. त्यावर अमोल मला विचारतो की मा, पण तू असं का विचारते, काल बाबासुद्धा वेगळंच वागत होता माझ्याशी. हे ऐकल्यानंतर आप्पी म्हणते की काही नाही अमोल, असंच ते पहिल्यांदा तुला शाळेत सोडायला आले ना, त्यांना खूप कसं तरी झालं असेल, त्यांच्यासाठी हा पहिला क्षण होता ना, त्यासाठी त्यांनी केलं असेल. अमोललासुद्धा खरं वाटतं आणि हो म्हणतो. त्या दोघंसुद्धा शाळेत जातात. शाळेत गेल्यानंतर अमोल जायला निघतो तेव्हा आप्पी म्हणते की अमोल, तू मला तुझ्या फ्रेंडसोबत मिळवणार नाहीस का. अमोल म्हणतो की का नाही मिळवणार मा, चल ना. तेव्हा अमोल आपल्या मित्रांकडे घेऊन जातो. त्यात तो सिंहासुद्धा असतो. हे बघून आप्पी सगळ्या मित्रांकडे बघते तर ती पूर्ण टवार गँग असते आणि अमोलसुद्धा शाळेत गेल्यानंतर फुल कॉलरवर करून दादागिरी करत असतो. हे आप्पीला अजिबात पटलेलं नसतं, पण ती तेव्हा काहीही दाखवत नाही. ती अमोलवर बारीक लक्ष ठेवत असते. अमोल आपल्या मित्रांसोबत फार गुंग होऊन सगळं आप्पीला सांगत असतो आणि ती ऐकत असते. इकडे रुपाली स्वप्नीलला विचारत असते की अहो, तुम्ही काल घरी गेलता, काय झालं. त्यावर स्वप्नील म्हणतो की अगं, मी घरी काल गेलतो, मी विना काकाशी बोललो, पण ते सरळ सरळ नको नाही म्हणून सांगितलं. रुपाली म्हणते की अहो, मामांना काही कळतं का, मामांजींना एवढं 7 वर्ष त्यापूर्वी आधार दिला आणि त्यांचा एकदाही विचार करावासा नाही वाटला. यावर स्वप्नील म्हणतो की रुपाली, आता तो त्यांचा निर्णय, तू मला सांगितलंस, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आर्याचं आणि अर्जुनशी लग्न होऊन द्यायचं नाही. विनय काकाचं हे स्पष्ट मत आहे की आता आप्पीने आणि अर्जुनच एकत्र राहावं. सगळ्या घराला जर जेव्हा योग्य वाटत असेल तर तेच होऊ दे, आपण मध्ये पडायला नाही पाहिजे. यावर रुपाली म्हणते की अहो, तुम्ही किती साधे आहात हो. यांनी त्या आर्याला चहातल्या माशीसारखं लगेच बाजूला काढून टाकलं आणि तिने पडायचं, म्हणजे तिच्या भावनांची काही किंमतच नाही. ती पोरगी अजूनसुद्धा अर्जुनच्या प्रेमासाठी तडफती आणि तुम्ही इतक्या सहजासहजी अर्जुन भाऊजींच्या आयुष्यातून आर्याला काढून टाकायला सांगताय. त्यावर स्वप्नील म्हणतो की अगं रुपाली, आता आपण या ठिकाणी काही करूसुद्धा शकत नाही. प्रयत्न करायचा होता, मी केला. तुझ्या शब्दाचा मान ठेवून मी विनय काकाशी बोललो. हे ऐकून रुपाली म्हणते की नाही, लवकरच काहीतरी करायला पाहिजे, मी हे होऊ देणार नाही. स्वप्नील म्हणतो की रुपाली, तू काही रागात करू नकोस, तुला माहीत आहे ना तुझ्या रागाचे परिणाम काय होतात. यावर रुपाली मनातच म्हणते की काहीही झालं तरी चालेल, पण भाऊजींनी आणि अपर्णाने एकत्र आलेलं मला चालणार नाही. मला कुठल्याही परिस्थितीत अमोल हा हवाच आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.